गिरधर येत आहेत डॉक्टर. डॉक्टर, आदित्यला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची गरज आहे का? काही गरज नाही, मी एकदा जखम चेक करतो आणि तुम्हाला सांगतो. ठीक आहे. माफ कर पोरी मला. काय झालं बाप म्हणून मीच माझ्या नजरेतनं उतरलोय आज. मी तुला ओळखायला चुकलो. खरं तर आजपर्यंत तू मालकांच्याच हिताचा विचार करत होती आणि मी करंटा बाप माझ्या मालकांचं रक्षकवच नष्ट करून त्यांचा जीव धोक्यात घातला. आदित्य बाबा मला मामा म्हणतात, आईला मॅडम मला भाऊ म्हणतात आणि मी त्यांच्याबरोबर दुश्मनासारखा वागलो. त्या दिवशी आदित्य बाबांवर मी हात उचलला. त्या ठिकाणी दुसरा कोणी मालक असताना तर मला नोकरीवरनं हाकलून दिलं असतं आणि घरातनं पण बाहेर काढलं असतं. पण आदित्य बाबांनी खाली केलेली मान वर करून माझ्याकडे बघितले नाही का, एका शब्दानं मला काही बोलले नाहीत ते. खरंच मी त्यांच्या जीवावर उठलो. मी पाप केले. मी पाप केले. हे बघ, तू स्वतःला त्रास करून नको घेऊस. एक पाप म्हणून तू कायमच बराबर होतास. तुझं नाही चुकलंय पा. जर कुणाचं चुकलं असेल तर ती मी आहे. मी चुकीचा निर्णय घेऊ नये म्हणून तू सतत माझी काळजी करत आलास. तू सांग ना बा, आपली मुलगी चुकू नये म्हणून जर कोणी विचार करत असेल तर त्या चुकीचं काय आहे बा, सांग ना. तू योग्य तेच केलं आहेस. तुला तुझं इमान जपायचं होतं आणि त्यासाठी योग्य वाटेल ते मार्ग वापरलेस तू. तू नाही चुकलेस पा. खरंच तू नाही चुकलेस. फक्त या समण्यात बिचाऱ्या आदित्य सरांना भोगावं लागलं. मला तुझा त्रास कळतोय का? मी तुला म्हणलं ना, पाप कळलं माझ्या हातनं. म्हणजे आदित्य बाबांचं रक्षकवच मी नष्ट केलंय ना. मग आपली जबाबदारी आहे त्यांची रक्षा करायची. आपण काहीतरी मिळून करायला पाहिजे त्यांच्याकरता. हा वय खरंच सांगतोय मी. काय झालं? तुम्ही असे सॅड फेसेस घेऊन का बसलात? दिशा, सॉरी पण बिझनेस नाही वर्कआउट झाला ग. म्युन्सिपाल्टीवाले गाडी उचलून घेऊन गेले. काय? त्यांची हिम्मत कशी झाली? हा, हिम्मत कशी झाली दामिनी देवी किर्लोस्करची गाडी उचलून न्यायची? करेक्ट. मी पण असंच बोलले त्यांना. कशी हिम्मत होते दामिनी देवी किर्लोस्करची गाडीला हात लावायचा? नाही ऐकलं त्यांनी. घेऊन गेली माझी गाडी.
आत्या. दिशा, तुझे कोणी चांगले लॉयर्स ओळखीचे आहेत का? म्हणजे आपण लिगली काही फाईट करू शकतो का त्यांच्याबरोबर? लॉयर्सची काय गरज आहे? तुमचंच काहीतरी चुकलेलं असणार आहे. आमचं तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करायच्या आधी पूजा केली होती? पूजा नाही. न्यू सासूमो, तुम्हाला तर माहिती आहे ना, कोणतेही शुभ कार्य करायच्या आधी आपण एक पूजा करतो. तुम्ही कसं विसरलात? बरं असो, एक सासूमो आमच्या मंदिरात यज्ञ करतायत ना, आपण पण तिथे जाऊयात का? आपली पूजा उरकून घेऊ. देवानी एक संकेतच दिला होता वाटतं. आम्ही आशीर्वाद घ्यायचं विसरलो ना. पण ठीक आहे, आता आम्ही देवाचा आशीर्वाद घेऊ आणि नवा बिझनेस स्टार्ट करू. मी पण दामिनी देवी किर्लोस्कर आहे, अशी हरणार नाही. दिशा, काय मस्त आयडिया दिली आहेस तू. परितोष, आता आपण जाऊ आणि वहिनी जिथे पूजा करतायत ना तिथे जाऊन देवाचा छान आशीर्वाद घेऊ आणि नव्या बिझनेसला सुरुवात करू, तेही जोमाने. येस, थँक्यू दिशा. आय लव्ह यू. हिच्या एवढी स्टुपिड बाई अख्ख्या जगात नाही बघितली आहे मी.